29 ऑक्टोबरला धनतेरस आहे. बऱ्याच ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरी देवांची पूजा करायची असते. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की भगवान धन्वंतरीची पूजा कशी करायची, या संदर्भातली सगळी माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. धन्वंतरी देवांची पूजा केली जाते, जी आरोग्याची देवता आहे. धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंच्या 24व्या अवतारापैकी एक अवतार आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा जे 5वं रत्न बाहेर आलं ते भगवान धन्वंतरी होते. आरोग्याची देवता असल्यामुळे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी आणि खरं तर आपलं शरीर हेच मोठं आपलं धन आहे आणि तेच जपणं, आपल्या शरीराची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. या दिवशी आपल्या घरात असलेले जे धन आहे, म्हणजे जे कडधान्य आहे, जे धणे आहे, जे धन आहे, त्याची पूजा करायची असते आणि धण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी यमदीपदान सुद्धा करायचं असतं. आपल्या परिवारावर कधीही अकाल मृत्यू येऊ देऊ नये म्हणून हे दीपदान करायचं असतं. काही ठिकाणी एकच दिवा लावला जातो, काही ठिकाणी 13 दिवे लावले जातात. आता हे सगळे दिवे यमाचे असतात का? नाही. ह्या 13 दिव्यांपैकी एक दिवा हा यमाचा असतो. बाकीचे जे काही दिवे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला दीपदान करायचं असतं. दिवे लावायचे असते त्या भगवंताला, ते एक समर्पित असतं. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम संध्याकाळी धनतेरसची पूजा झाली की आपण यमदीपदान करत असतो. त्या यमदीपदानाबरोबर 13 जुन्या पणत्या, बघा तुमच्या घरात आपल्याकडे मागच्या वर्षीच्या ज्या जुन्या पणत्या असेल त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. ज्यांना नवीन पणत्या आणायच्या आहेत किंवा वापरायच्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा ज्यांना कणकेचे दिवे बनवणं शक्य होईल तर त्यांनी 13 कणकेचे दिवे सुद्धा बनवू शकता. आता याच्यातलं जे तुम्हाला बनवता येईल, जे तुमच्यासाठी सोयीस्कर आहे ते तुम्हाला करायचं आहे. संध्याकाळची वेळ झाल्यावर तुम्हाला समजा आता तुम्ही पणत्या घेतल्या तर आता 13 पणत्या घ्यायच्या का? नाही, 12च पणत्या घ्यायच्या. कारण एक जो यमाचा दिवा असतो तो कणकेचाच असतो, म्हणून तुम्हाला 12 पणत्या घ्यायच्या आहेत. आता 12 पणत्यामध्ये घरातलं साधं तेल, अगदी तुमच्याकडे तेळीचं असेल किंवा साधं जे घरातलं तेल असेल ते तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे. 2 वाती मिळून 1 वात करायची आहे. म्हणजेच 13 दुने 26 वाती तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक जी वात असणार आहे ही शुद्ध गाईच्या तुपाची असावी. जो दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा असतो, तुळशी समोर जो दिवा लावतो तो शुद्ध गाईच्या तुपाचा असावा. बाकीचे तुम्ही तेल वापरू शकता. म्हणजेच काय, 12 तेलाच्या वाती, तेलाचे दिवे आणि एक तुपाचा दिवा. आता नीट समजून घ्या हे दिवे कुठे लावायचे असतात. खरं तर आधीच्या काळात आणि आजकाल घरं इतकी छोटी असतात की प्रत्येक ठिकाणी दिवा लावणं शक्य होत नाही. कारण एक तर धनतेरसची गडबड असणार आहे, आपल्याला सेवा करायची असते, फराळ चालू असतो, मग प्रत्येक वेळेस कुठे लक्ष द्यायला जाणार. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील आणि एवढा वेळ नाहीये किंवा मुलं कुठे पण हात लावतात, त्यांच्या सोबत आपण पाठीमागे त्यांच्या राहू शकत नाही, तर हे सगळे दिवे, यमाचा दिवा आणि तुळशीचा दिवा बाजूला ठेवून जे 11 दिवे आहेत ते तुम्हाला देवासमोर तशीच ज्या ज्या ताटात तुम्ही ठेवणार आहात ते ताट तसंच देवासमोर ठेवायचंय. थोडक्यात काय, हे जे 13 दिवे आहे हे तुम्ही देवासमोरही ठेवू शकता किंवा जिथे जिथे मी तुम्हाला सांगणार आहे तिथे तिथे तुम्हाला हे 13 दिवे ठेवायचे आहेत. आता हे दिवे कुठे ठेवायचे, कसे ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला आधी सांगते, ज्यांना शक्य नाही आहे हे 13 दिवे जिथे जिथे सांगतं तिथे तिथे ठेवणं, त्यांनी सगळं देवासमोर ठेवावे, किंवा ज्यांना शक्य आहे की 4-5 ठिकाणी मी ठेवू शकते तर बाकीचे दिवे तुम्ही देवासमोर ठेवू शकता. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे ठेवा, बाकीचे तुम्ही देवासमोर ठेवू शकता. आधीच क्लिअर करते. आता पहिला दिवा हा गणपती बाप्पासाठी असतो. धनतेरसची मांडणी करताना पहिला दिवा आपण हा गणपती बाप्पांना लावणार आहोत. तो तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, तुमची इच्छा आहे. आता हा पहिला दिवा देवासमोर ठेवल्यावर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते असं म्हटलं जातं. जो दुसरा दिवा लावणार आहे तो आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. म्हणजेच काय, आपण जेव्हा धनतेरसची मांडणी करतो तेव्हा देवी समोर एक दिवा लावलेला जातो, देवीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर, किंवा तुम्ही देवघरासमोरही तुम्ही तो दिवा लावू शकता. देवी समोर तो दिवा लावल्यावर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, घरात सौभाग्य, धन, यश, कीर्ती याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर
आपल्याला जो तिसरा दिवा आहे तो आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे, जो शुद्ध गाईच्या तुपाचा असणार आहे. तुळशी समोर दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी प्राप्ती होते असं म्हटलं जातं. घरातल्या मुख्य दरवाजावर आपल्याला चौथा दिवा लावायचा असतो, त्याने घरातली नकारात्मकता कमी होते. आता लक्षात घ्या, हा चौथा दिवा जिथे आपण पणती लावतो, मग तुम्ही उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, मध्ये तुम्ही लावू शकता. दिवा हा आपल्याला बाहेर लावायचा आहे. आता हे सगळे दिवे तुम्हाला तुपाचे लावायचे असेल, तुम्ही तुपाचे सुद्धा लावू शकता. कुठला पण दिवा जेव्हा तुम्ही दीपदान करणार आहात, हे दीपदान असणार आहे, तर खाली तांदूळ ठेवा. अगदी देवासमोर ठेवताना सुद्धा खाली तांदूळ ठेवा, त्याच्यावर ठेवा. नाहीतर एखादं तुम्ही कागद घ्या, त्या कागदावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग नंतर तुम्हाला ते दिवे ठेवायचे आहे. समजलं असेल तर मुख्य दरवाजावर हा चौथा दिवा असणार आहे. आणि पाचवा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा असतो, त्याच्यामुळे आपली आर्थिक संकट कमी होतात असं म्हणता. आता पिंपळाच्या झाडाखाली ठेवायला ताई तिकडे जाऊ शकत नाही, हरकत नाही. तो दिवा तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली न ठेवता देवासमोर ठेवला तरी चालेल, तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर सहावा दिवा हा तुम्हाला जवळपासच्या मंदिरात लावायचा असतो. नाही शक्य होत तर तुम्ही तो देवघरात सुद्धा ठेवू शकता. त्याच्याबरोबर सातवा दिवा हा आपल्या घरातली जी कचरा पेटी आहे, कचरा जिथे आपण साठवतो, मध्ये ड्राय बाल्कनी असो किंवा घराच्या बाहेर तुम्ही कुठे पण ठेवता, तिथे सुद्धा एक दिवा लावायचा असतो. तो दिवा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा तो दिवा असतो. त्याच्याबरोबर आपल्याला आता कचऱ्याच्या जवळ दिवा लावल्याने काय होतं, तर वाईट शक्तींचा नाश होतो असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर जो आठवा दिवा आहे तर तो शौचालयामध्ये लावला जातो. आता हे बऱ्याच घरात करत असतील. नरक चतुर्थीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी आणि धनतेरसच्या दिवशी सुद्धा आपल्या शौचालयामध्ये पणती लावली जाते. ह्या सगळ्या दिवांच्या ज्या वाती आहेत त्या दक्षिण दिशेला करायच्या नाही. फक्त जो यमाचा दिवा आहे तो फक्त दक्षिण दिशेला असावा. बाकी तुम्ही कुठल्याही दिशेला वाती करू शकता. तर शौचालयामध्ये तुम्हाला तुमचा आहे ना आठवा दिवा असणार आहे. घराच्या छतावर सुद्धा दिवा लावायचा आहे. जर शक्य असेल तर छतावर लावा, नाही शक्य होत तर तो देवासमोर ठेवा. याच्यामुळे आयुष्यातील अंधकार कमी होतो असं म्हटलं जातं. घरातल्या खिडकीजवळ सुद्धा दिवा लावला जातो. घरातल्या खिडकीजवळ जर दिवा लावला तर घरात येणारी नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होते असं म्हटलं जातं. 11वा दिवा हा घरातल्या सगळ्या उंच ठिकाणी लावायचा असतो, टॉप म्हणतो. आता ते पण आपल्याला लावता येणार नाही, तो देवासमोर ठेवा. हा दिवा जर लावला तर घरातली घरातले जे काही लोक आहेत त्यांची सुद्धा आर्थिक भरभराट होती असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर आपण ज्या आता हे झाले टोटल 11 दिवे. जो 12वा दिवा असणार आहे तो अर्थात आपल्या देवासाठी असणार आहे, म्हणजे आपण जो यमदीपदान करणार आहोत तो असणार आहे. आणि जो 13वा दिवा आहे तो धन्वंतरी देवांसाठी असणार आहे. धन्वंतरी देवाचा दिवा सुद्धा आपल्याला म्हणजे गणपती बाप्पाचा दिवा त्यांच्या समोर ठेवायचा, माता लक्ष्मीचा दिवा त्यांच्या समोर ठेवायचा, धन्वंतरी भगवानचा दिवा हा त्यांच्या समोर ठेवायचा. ज्यांना जिथे जिथे दिवा लावणं शक्य होतं तिथे लावावा, नाही तर डायरेक्ट देवासमोर तुम्ही हे सगळे दिवे ठेवू शकता. फक्त यमाचा दिवा तिथे ठेवायचा नाही. बऱ्याच ठिकाणी असं असतं की या सगळ्या दिव्यांनी देवांना ओवाळल्या जातं, पण यमाचा जो दिवा लावतो त्याने देवांना ओवाळणं कितपत योग्य आहे, मला तरी ते योग्य वाटत नाही. बाकीचं तुम्ही पणती वगैरे देवांना ओवाळून तिथेही ठेवू शकता. आता 13 दिवे का लावायचे हे सुद्धा महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही 13 दीपदान केले तर 13 पट चांगलं कर्मफळ तुम्हाला मिळत असतं. 13 पट चांगला सेवेचा बँक बॅलन्स, चांगल्या सेवेची प्राप्ती तुमच्याकडनं होत असते. म्हणून हे 13 दीपदान करायचं असतं. मी सुरुवातीला सांगितलं, मग ह्या पणत्या दुसऱ्या दिवशी काय करायच्या, तर बघा ह्या पणत्या दुसऱ्या दिवशी तुम्ही परत वापरू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर त्या तुम्ही आता बघा यमाचा दिवा आपण गाईला खायला घालू शकत नाही, तो तुम्हाला कचरा पेटीतच टाकायचा असतो. याच पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तो तुम्ही कचऱ्याच्या डब्यात सुद्धा टाकू शकता किंवा तो परत वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी ह्या 13 दिव्यांमध्ये आपल्याला एक एक कवडी सुद्धा टाकायची असते. कवडी ही लक्ष्मी प्राप्तीची आहे, कारण हे 13 दीपदान करण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे की आपल्याला आयुष्यात येणारे संकट, दुःख, बाधा यातून सुटका होणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी तिथे एक एक कवडी सुद्धा टाकली जातात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही कवड्या सुद्धा टाकू शकता. मग त्या एवढ्या 13 कवड्यांचं नंतर करायचं काय, कारण ते तेलकट झालेल्या असतात. मग त्या तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा फक्त साधा दिवा जरी लावला तरी चालेल. थोडक्यात काय, दिवाळी सण हा आहे ना असा आहे की जिथे अंधकार आहे तिथे तुम्हाला प्रकाश करायचा आहे.
प्रकाश कुठे पण असो, मग ते मुख्य दरवाजा असो, देवाजवळ असो, खिडकीत असो, वरच्या छतावर असो, तिथे तुम्हाला प्रकाश करायचा असतो. ह्या 13 दिव्यांमध्ये जो छतावर लावलेला दिवा असतो तो हा पितरांसाठी सुद्धा मानला जातो, की माझ्या पितरांसाठी सुद्धा तो दिवा आहे. आज ते कुठे पण असतील, त्यांना जो काही त्रास होत असेल, त्यांच्या आयुष्यात जो काही अंधकार असेल, कारण मृत्यूनंतरचा प्रवास सुद्धा तेवढाच अवघड असतो, जेव्हा जीवनातला प्रवास असतो. तर त्यांच्या प्रवासासाठी माझ्याकडनं त्यांना एक ते दीपदान असतं. तर आता फक्त तुम्ही जो वरती छताचा जो काही दिवा लावणार आहे, तो तुम्ही देवा का कारण ती प्रार्थना तुम्ही देवांसाठी करणार आहात. जर तुमची इच्छा असेल तर तो तुम्ही दक्षिण दिशेला पण करू शकता, नाही तर तुम्ही तो देवासमोर सुद्धा लावू लावू शकता. थोडक्यात काय, जिथे जीव, जंतू, प्राणी आहेत त्यांना सुद्धा प्रकाश मिळावा, हेच ह्या कार्यक्रमामागचा हेतू असतो. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.